जसं आपण बघू शकता, आपण गेलो होतो ठोसेघर वॉटरफॉल्सला. ते पुण्यापासून 3 तासाच्या अंतरावरती आहे आणि साताऱ्यातून एक 20 किलोमीटर आहे. सो अर्धा तास इनफ आहे. जायचा यायचा मार्ग खूप सोपा आहे आणि ट्रॅफिक पण नसते. जर विकेंड्सवरती गेला तर थोडंसं ट्रॅफिक राहतं, पण हे सातारामध्ये असल्यामुळे एवढं काही ट्रॅफिक राहत नाही. रस्त्याने जाताना खूप ग्रीनरी आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण बघू शकता की वॉटरफॉल असतो आणि एक फील खूप चांगला येतो. जसं आपण पावसाळा चालू असताना गेलेलं कधीही चांगलं, कारण की त्यावेळेस वॉटरफॉल फुल फोर्समध्ये पडत असतो आणि बघायला दृश्य पण खूप चांगले वाटतं. इथे बघायला 2 पॉईंट आहेत, मोठा धबधबा, छोटा धबधबा. जेव्हा पहिल्यांदा तुम्ही मोठ्या धबधब्याकडे निघता आणि तिथून थोडं पुढे गेल्यावर आपण छोट्या धबधब्याकडे निघतो. काही लेणी पण आहेत, पण लेणी बंद होत्या कारण खूप पाऊस झाला होता. जाण्यासाठी ब्रिस्क वॉक आहे आणि तुम्हाला पायऱ्या थ्रू वरती जाता येतं आणि उभं राहायला एक कठडा आहे सिमेंटचा केलेला, जेणेकरून तुम्ही तिथून बघू शकता. एंट्री फी ₹50 एका पर्सनला आणि आपण जास्त करून ग्रुपमध्ये असतो, त्यामुळं काय ₹50 ठीकच वाटतं. हे जे दृश्य आहे, लास्ट पॉईंटला आपण छोट्या धबधब्याच्या जवळ जातो, पण तिथं पण बॅरिकेटिंग असल्यामुळं आपण बाहेरूनच बघावं लागतं. आपण धबधब्याच्या जवळ जाता येत नाही आणि जायच्या याच्यासाठी सोय जी केलेली आहे ती खूप सुंदर आहे. तुम्हाला वेस्टचे बिन्स पण भेटतील, तिथं सिक्युरिटी पण भेटतील. वॉटरफॉल बघितल्यानंतर माघारी यायच्या मार्गावरती सज्जनगड आहे. सज्जनगड म्हणजे रामदास स्वामी यांची समाधी आहे, जे की शिवाजी महाराज यांचे गुरु होते. तिथं जाताना तुम्हाला 200 ते 300 पायऱ्या चढून वरती जावं लागतं. सज्जनगड एक खूप वेल मेंटेन्ड किल्ला आहे आणि तिथली सिनरी खूप मॅजेस्टिक आहे. जर तुम्ही बघितलं तर जर तुम्ही सनराईज आणि सनसेटला आला तर तुम्हाला खूपच छान दृश्य बघायला भेटतील. आता पावसाचं वातावरण असल्यामुळं सनसेट किंवा सनराईज एवढं बघणं शक्य नव्हतं, पण हे खूप सुंदर आहे आणि आपल्याला सह्याद्रीची रेंज खूप छान प्रकारे दिसते. प्रसादाची सोयीसुद्धा आहे. जर तुम्ही टायमावरती आलात 1-12च्या दरम्यान तर तुम्हाला तिथं प्रसादसुद्धा भेटेल. प्लीज डू फॉलो अँड सबस्क्राईब.